आज ही बैठक आपण हे सहविचार सभा बोलवली आहे. आंदोलन करणं हे करणं तो काही विषय नाही, आम्ही करू शकतो, परंतु आपल्याला तुम्ही आणि नगरसेवक आणि जनता असं मिळून याच्यातनं मार्ग काढायचा आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या भावना सांगितल्या, या तुम्ही इथे लिहिल्या. मला असं वाटतं 12 मेच्या आत ज्या ज्या सन्मान्य सदस्यांनी तुमच्याकडे इथे भावना मांडल्या त्याचे संख्येचं निरासन तुम्ही इथे करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. 12 तारखेला सकाळी 10 वाजता इथे बैठक करत राहील. तिच्यामध्ये सन्माननीय नगरसेवकांनी ज्या ज्या भागातल्या सांगितल्या त्या आपण समस्या तातडीने या 8 दिवसांमध्ये सोडवाव्या आहेत. आम्ही एक सामूहिक मागणी इथे करतोय. या वरणगाव शहरामध्ये अघोषित अशा स्वरूपाची लोड शेडिंग सुरू आहे. अवेळी लाईट जाते आहे, त्याकरता नागरिक अत्यंत त्रस्त झाले. त्याकरता तुम्ही हे तातडीनं बंद करा. जे काय तुमचं ट्री कटिंग काय जे असेल तो विषय बंद झाला पाहिजे. तुम्हाला साहेब काय परमिट नाही म्हणजे आज आम्हाला पाणी 3-4 दिवसाळ पाणी जे येत होतं ते आज 8-10 दिवसात चालले गेलाय. नागरिक अत्यंत त्रस्त झाले, महिला त्रस्त झाल्या. त्याकरता मी तुम्हाला निर्वाणीचा इशारा अथवा विनंती करतोय की हे जे अघोषित लोड शेडिंग आहे ते तातडीने बंद करा. त्यानंतर सध्याच्या वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जुन्या वाहिनी आणि ट्रान्सफॉर्मरची तात्काळ दुरुस्ती करावी. त्यानंतर फुलगावला जे स्टेशन आपल्या वरणगाव शहराचं होते आहे, मला असं वाटतं आमच्या वरणगाव शहरासाठी आम्ही जागा देतोय. स्मशानभूमीच्या मागे जागा आहे, अजून एक जागा आहे, ती जागा आम्ही देतो. आमच्या वरणगाव शहरासाठी स्वतंत्र सबस्टेशन शहरासाठी पाहिजे. कारण की दुर्दैव आहे, गोदवळ, मुक्ताईनगर, सावदा, फैजपूर, यावल, उसावळ याचा स्वतंत्र आहे. आमच्या वरणगाव शहरासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिटरचा जो सबस्टेशन आहे ते तुम्ही तातडीनं करा. काय करणार ते करा. त्यानंतर हिच्यावर दिलाय वा भूमिगत आपलं जे तिरंगा सर्कल बसणार, जे आमचा प्रभात फेरीचा मार्ग जो आहे याच्यावरच्या खांब अक्षरशः असे साईडला झाले. त्यानंतर डीपे सुद्धा उघड्याव्या. तर या प्रमुख रस्त्यावर मी वारंवार सांगून टाकलोय. हा ते तातडीने कधीचा झालाय तो 15 दिवस झाले ते सांगताय झालाय. त्या दिवशी डीपीडीसीच्या मीटिंगला सुद्धा तो विषय उपस्थित केला. त्याकरता ते मध्यभागी असलेल्या पोल डीपे तातडीने काढण्यात याव्या. आणि त्यानंतर जे आपण म्हटलंय की कठोरा जॅकवेलवर एक्सप्रेस फिटरचा विषय माननीय मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब, सावकारे साहेब यांनी आपल्याला निर्देश दिले आहे. त्यानुसार एक्सप्रेस फिटर जे आहे ते तुम्ही तातडीने 132 मधून घ्या. ते जर नाही म्हणत असेल तर आम्ही मोर्चा देतो 132 वर, कारण की ते आमच्या सेवेसाठी आहे. ते नाही काय म्हणतील, पण आपण जे आहे ते तुम्ही तातडीने पत्रेवार करा अशी तुम्हाला विनंती करतोय. हे जे आहे हे कोणी सहजासहजी म्हणजे बजारमध्ये बोलत नाहीये, त्रास होतोय म्हणून तुमच्या समोर बोलताय. तुम्ही नगरसेवकाच्या सन्माननीय नगरसेवकाची यादी मी तुम्हाला देतो, त्यांचा फोन नंबर सेव्ह ठेवा. त्यांचा फोन आल्यानंतर कमीत कमी त्यांना उत्तर दिलं पाहिजे, जनतेला उत्तर दिलं पाहिजे. एक माणूस ठेवा तिथे. पण हे आता जे आहे ते बंद करा. संध्याकाळ झाली की पूर्ण विजेचा प्रवाह जो आहे तो अत्यंत कमी दाबात चालतो सर. अनेक उपकरणं जोडून आले म्हणजे ऍक्च्युली आपण त्या उपकरणासाठी काय म्हणतो स्टॅबिलायझर लावतो, ते स्टॅबिलायझर जोडून आले. म्हणजे ही जो गंभीर प्रश्न जो चव्हाण सर तुम्हाला बोलण्याच्या मागे एकच उद्देश होता की मी पंचबुद्धे साहेबांचं म्हणजे तुझा प्रश्नाचा भाडीमारणा करताना पंचबुद्धे साहेबांचं मी अभिनंदन सुद्धा करणार आहे की त्यांनी आपला पाण्याचा प्रश्न जो आहे तो तातडीने तिथे येऊन स्पॉटवर येऊन तिथे तो निकाली काढला ना. आमचं पाणी तिथे सुरळीत चालू आहे, परंतु काही वेळेस बंद होते ते बंद करा. आणि आमची कठोराची ऍक्टिव्हिटी जे जाईल ते स्वतंत्रच्या माध्यमातून तातडीनं करा. हे मी तुम्हाला 12 मे पर्यंत इथे आम्ही या गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला इशारा इथे देतोय. सिद्धेश्वर नगरचा सुद्धा आदरणीय मिलिंद मेढ्यांनी इथे विषय मांडला, तो सुद्धा 24 तास लाईन चालू राहते तिथे. 24 तास काय करतोय आपण तिथे. आज जरी तुमची लाईन वाढत असली तरी आमचे घर वगैरे जे आहे ते वारंवार जातात, तो खर्च आम्हाला नगरपालिकेला येतो. या संदर्भात सुद्धा तातडीनं सर याची दखल आपण त्या माध्यमातून घ्यावी अशी तुम्हाला विनंती करतो. ज्या ज्या समस्या आहेत जास्त वेळ घेणार नाही, परंतु जे लोड शेडिंग आहे ते बंद करा तातडीनं. आणि जे कमी दाबांच्या डीपे जे उभे आहे त्या तातडीनं सुरू करा. तिच्या टाइम नको तुम्ही कुमार साहेब आहो सांगता फक्त बस. तुम्हाला बोलला फोन की तुम्हाला याच उद्या दिवशी करून टाकू, पण तो उद्या काय होते साहेब तुम्हाला विनंती आहे. मी तुम्हाला दोषी देणार नाही, पण तुम्ही मनुष्य जे सांगितलं किंवा तिथे तुमचा मनुष्याचा स्टॉप जो आहे तो तुम्ही वाढवला पाहिजे सर. काही करा तुम्ही. आणि इकडे तिकडे कर्मचाऱ्यांना एक दिवस पूर्ण वरणगाव शहरासाठी पूर्ण यंत्रणा कामाला लावा चव्हाण सर, एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि जे जे आहे मी निवेदनामध्ये आहे मी तुम्हाला तुम्ही आले आमची समस्या ऐकून घेतल्या त्याबद्दल मी तुमचा मनापासून इथे आभार मानतो. 12 तारखेपर्यंत या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. आणि 13 तारखेला एक मोठ्या मोर्चाचं आयोजन, बसा 2 मिनिटं ते बोलतील बाहेर. मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही एमएससीबीच्या कार्यालयावर सकाळी 11 वाजता इथे पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने इथे करणार आहोत. त्या मोर्चाला समोर तुम्हाला जावं लागेल. त्याकरता तुम्ही वेळ आम्हाला येऊन नको द्या.
तुम्हालाही नको द्या 12 पर्यंत निकाली निघा. यानंतर आदरणीय उपकार्यकारी अभियंता आदरणीय चव्हाण सरांना मी विनंती करतो की ज्या समस्या इथे मांडल्या गेल्या त्याचा आपण इथे आपल्या अध्यक्षीय भाषणात समारोप करा. उपकार्यकारी अभियंता पंचमुद्दे साहेब, कुंभार साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष अमराताई, नगरसेविका मालाताई वेळे, काल परवा केला होता. त्यानुसार आज आपण सर्वजण इथे आपल्या वरंगावच्या येथील लाईटच्या संदर्भात ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण एकत्रित आलो. आपल्या सर्व समस्या आम्ही नोंद करून घेतलेल्या आहेत. यावर पॉझिटिव्हली आपण पुढच्या अर्ध्या दिवसामध्ये काम करणार आहे आणि ज्या ज्या शक्य आहेत त्या सर्व समस्या आपण 12 तारखेपर्यंत भाऊंना मी शब्द दिले 12 तारखेपर्यंत आपण करून देणार आहोत. आणि ज्या टाईम घेणार आहेत जसे की शेतकरी पिढर असेल किंवा इतर आमच्या सिंगल पेजिंग आणि डिजिट वेगवेगळं करणं असेल अशा ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही भाऊंना सेपरेट करू. ज्या वेळ घेणाऱ्या गोष्टी ज्या आमच्या हातात आहेत तातडीने करण्यासारख्या त्या आम्ही नक्कीच 12 तारखेच्या आत बुक कंप्लीट करून देऊ. आणि आमचे सर्व अधिकारी आपले फोन घेतील याची दक्षता मी पण घेईन. त्यांना असं सूचना मी आताच तर देतोय आणि माझ्या लेवलला पण मी तसं त्यांना थँक्यू.